मरखेलमध्ये 27 तारखेला लायन्स क्लब नांदेड व प्राध्यापक उत्तम कुमार खंडे मित्र परिषदेच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आपण आयोजित करण्यात आलेला आहे। इतकी 60 वर्षाच्या कमी जास्त जी माणसं आहेत ती दवाखान्याला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना दवाखान्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही। या निमित्तानं आपण त्यांची सेवा करता आली पाहिजे। एक स्थायीभाव आमचा आहे की समाजातल्या शेवटच्या घटकाला काही आपल्याला देता येतं का खारीचा वाटा भरून। आपण कोरोनामध्ये देखील अन्नधान्याचं किटचं वाटप केलेलं आहे। कोरोना सॅनिटायझर, MPC UPC रक्तदान शिबिर हे मार्गदर्शन आम्ही सातत्याने करत असतो। निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नाही, आम्ही सातत्याने हे लोक करत असतो। आणि आमच्या सोबत जी काँग्रेसची मंडळी आहेत, जी पदाधिकारी आहेत, आपले पांडुरंग पाटील सुमोरकर आहेत, भरत पाटील मरखेलकर आहेत, सय्यद सर आहेत, आपले भक्तापूरचे पाटील आपल्या सोबत आहेत। ही मंडळी लोकांच्यासाठी पक्ष काँग्रेस पक्ष हा सामान्य माणसाला शक्ती देण्याचं काम करत असतो। त्याच काँग्रेस पक्षाचे आम्ही पाईक म्हणून सामान्य माणसाला न्याय देता येईल का, मी फक्त निवडणुकीला उभारतोय म्हणून लोकांकडे जाण्यापेक्षा या निमित्तानं निवडणुकीचा तिकीट मिळेल न मिळेल हा भाग वेगळा, पण लोकांची सेवा झाली पाहिजे, या गरजाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तर सर्व जनतेला मी जाहीर आवाहन करतो की येत्या 27 तारखेला माननीय रवींद्र वसंतरावजी चव्हाण साहेब या शिबिराचं उद्घाटन करणार आहेत। कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हनुमंतराव पाटील भेटून राहणार आहेत। तरी सर्व मी या भागातल्या जे गरजू आहेत, ज्यांना मोतीबिंदू झालेला आहे किंवा तपासणी करायचं आहे किंवा शस्त्रक्रिया करायची आहे, अशाने माननीय भरत पाटील मरखेलकर आणि पांडू पाटील सोनूरकर यांच्याशी संपर्क साधावा आणि जास्तीत जास्त या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी विनंती आपल्याला सर्वांना करतो। तर आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून गरजवंताला न्याय देण्यासाठी, म्हणजे ज्याचं ऑपरेशन आहे, ज्यांचं मोतीबिंदू झालेला आहे, त्यांचं शस्त्रक्रिया करण्यासाठी लायन्स क्लबचे श्री गंगाभिषण कांकर आपल्याला सहकार्य करत आहेत। त्यांना मी त्यांचे धन्यवाद देतो की एक चांगली भूमिका, एक चांगलं समाजसेवेचं काम या हातून व्हावं अशी माझी विनंती आहे। तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती। थँक्यू।